अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंदमय आणि सुखमय जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि आज आहे श्रावणातला पहिला दिवस, तर माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या चांगल्या इच्छा ज्या आहेत ते पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण आज पाहणार आहोत कुबेर यंत्राबद्दल. जसं की मी इथे दाखवलेलं आहे बघा, कुबेर यंत्र अशा प्रकारचं राहतं. तर हे जे कुबेर यंत्र आहे ते तुम्हाला मी हे केंद्रामधून कुबेर यंत्र आणलेलं आहे. तर तुम्हाला हे केंद्रामधून पण भेटून जाईल. त्याची लिंक जी आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, किंवा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑनलाईन देखील हे कुबेर यंत्र मागवू शकता. आपण आज कुबेर यंत्राबद्दल माहिती पाहणार आहोत. बघा, आता कुबेर यंत्र जे आहे ते आहे धनाचं प्रतीक. त्याच्यामुळे पैसा जो आहे तो बघा सगळ्यांनाच हवासा आहे. म्हणजे तुम्ही असू द्यात, मी असू द्या, किंवा इवन कोणीही असू द्या, सगळ्यांना पैसा जो आहे तो प्रिय आहे. तर आता हे कुबेर महाराज जे आहे ते धनाचे प्रतीक असल्यामुळे हे जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये पैशाची जी आहे ती कमी कधीच तुम्हाला भासणार नाही आहे. तर याच्याबद्दलच आपण आता माहिती पाहणार आहोत. आता हे कुबेर यंत्र तुम्ही घरामध्ये कधी आणू शकता. एकतर तुम्ही हे कुबेर यंत्र महिन्याच्या कोणत्याही शुक्रवारी तुम्हाला घरामध्ये आणायचं आहे, कारण शुक्रवार जो आहे तो लक्ष्मीचा दिवस आहे. त्याच्यामुळे तुम्ही शुक्रवारी हे कुबेर यंत्र आणू शकता, किंवा दिवाळीमध्ये धनत्रयोदशी जेव्हा असते त्या दिवशी देखील हे कुबेर महाराजाच्या यंत्राला तुम्ही घरी आणू शकता. आता घरी आणल्यानंतर तुम्हाला हे डायरेक्टली मंदिरामध्ये किंवा घरामध्ये देवघरामध्ये नाही ठेवायचं. आता ह्याच्या अगोदर आपल्याला अभिषेक वगैरे करायचा आहे, पूजा वगैरे करायची आहे, नैवेद्य वगैरे दाखवून मगच तुम्हाला हे देवघरामध्ये वगैरे ठेवायचं आहे. आता ह्याची जी आहे ती पूजा कशी करायची प्रथमतः मी सांगते तुम्हाला. कुबेर महाराजांचं जे यंत्र आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. जसं की मी आता बघा, तुमच्याकडे जर गळती नसेल, जसं की मी इथे दाखवलेलं आहे, गळती जर तुमच्याकडे अशा प्रकारची नसेल तर तुम्ही चमच्याने देखील अभिषेक करू शकता. आता अभिषेक करताना तुम्हाला एकतर हळद आणि दूध याने अभिषेक करायचा आहे, किंवा मध आणि पाणी याने अभिषेक करायचा आहे. आता ह्या दोन्हीपैकी तुम्ही काहीही घेऊ शकता. तर अभिषेक करताना तुम्हाला ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः असं 108 वेळा म्हणायचं आहे. कारण कुबेर महाराजांचा जो हा मंत्र आहे तो आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. त्याच्यानंतरच जे आहे हे यंत्र काम करायला सुरुवात होतं. आता तुम्ही जर म्हटलं की 108 वेळा नाही जमणार आहे, एकाच वेळेला जमणार आहे. आता बघा, याच्यामध्ये तुम्ही जर असं म्हटलं, आपला जो मोबाईल आहे, आता जो मोबाईल असतो तो जर तुम्हाला 100% चार्ज केला तर तुम्हाला तो म्हणजे जास्त वेळ किंवा 1 दिवस किंवा 2 दिवस असा टिकू शकतो. पण तुम्ही जर त्याला 1% किंवा 10% जर चार्जिंग केलं तर तो कमीत कमी तुम्हाला अर्धा 1 तास 2 तास फक्त जाऊ शकेल. त्याच्यामुळे आपल्याला जर चांगला अनुभव हवा असेल किंवा चांगलं जर कार्य करून हवं असेल या यंत्राकडून, तर आपल्याला जे आहे ते 108 वेळा तुम्हाला कुबेर महाराजांचा जो हा मंत्र आहे तो म्हणायचा आहे. आता याच्यामध्ये कुबेर महाराजांचा जो मंत्र आहे तो म्हणताना तुम्हाला मनोभावे ह्याची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही कुबेर महाराजांना पिवळ्या कलरचं जे फूल आहे, कोणतंही फूल असू दे ते तुम्ही वाहू शकता, किंवा मग फूल वगैरे वाहून झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता कुबेर महाराजांना. नैवेद्यामध्ये तुम्ही एकतर बेसन लाडू ठेवू शकता, किंवा रव्याचे जे लाडू आहेत ते देखील तुम्ही ठेवू शकता. असं जे आहे ते कुबेर यंत्राचं जे आहे त्याच्यानंतर प्रभाव चालू होतो. आता हे जे कुबेर यंत्र आहे ते तुम्ही देवघरामध्ये देखील ठेवू शकता, किंवा जर तुम्ही जॉब करत असाल किंवा तुमच्या धंद्याच्या ठिकाणी किंवा बिझनेसच्या ठिकाणी देखील हे जे यंत्र आहे ते तुम्ही ठेवू शकता. आता तुम्ही असं म्हणताल की हे जे कुबेर यंत्र आहे ते मी आज ठेवलं तर उद्यापासून लगेच माझ्याकडे पैसा यायला सुरुवात होईल का? तर तसं नाही होते. थोडे दिवस जाऊ द्या, थोडा वेळ गेला की याच्यामध्ये तुम्हाला स्वतःहूनच अनुभवायला सुरुवात होईल की हे जे कुबेर यंत्र आणल्यामुळे आपल्या घरामध्ये हळूहळू पैसा यायला सुरुवात झालेली आहे, की लक्ष्मी यायला सुरुवात झालेली आहे. असं हे कुबेर यंत्र काम करतं. तर मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.